मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. स्वाध्याय 12.2 त्यातला पहिला प्रश्न आहे. स्वातंत्र्य दिनी वर्ग सजावटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ₹8 वर्गणी दिली. जर जमा झालेली रक्कम 416 रुपये असेल तर वर्गात एकूण विद्यार्थी किती होते, असा प्रश्न आहे आपला. मग आता काय करावं लागेल आपल्याला? एकूण रक्कम किती जमा झालेली आहे? 416. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी किती रक्कम दिली? 8 रुपये. म्हणजे 8 ने काय करावं लागेल? 416 ला भागावं लागेल. मग आता 8च्या पाड्यात 41 नाही आहेत, मग कमी आहेत. 8 पंचे 40. 41 मधून 40 गेले, 1 राहिला, वरून घेतला 6. 8 दुने 16. मग आता 16 मधून 16 गेले, किती राहिले? 0. आणि इथं उत्तर किती आलं? 52. मग आता 52 जो आहे तो 52 कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 2. ₹960 मिळविण्यासाठी ₹5 ची किती नाणी द्यावी लागतील? म्हणजे 960 रुपये आपल्याला रक्कम गोळा करायची, त्याच्यासाठी 5 रुपयाची किती नाणी द्यावी लागतील? म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? बघा 5 ने 960 ला भाग. बघा 960 भागिले 5. आता 5च्या पाड्यात 9 नाही येत, मग 9 पेक्षा लहान 5 आहे. 5 1 5. 9 मधून 5 गेले, 4 राहिले, वरून घेतला 6. 5च्या पाड्यात 46 नाही, त्याच्यापेक्षा लहान 45. 5 9 45. 6 मधून 5 गेला, 1 राहिला, वरून घेतला 0. 10. 5 दुने 10. 10 तून 10 गेले 0. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे याचा पहिला पर्याय आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर पर्याय क्रमांक 1 192. याचा अर्थ 5 रुपयाची 192 नाणी लागतील. प्रश्न क्रमांक 3. प्रत्येक खोक्यात 15 बाटल्या, याप्रमाणे 375 बाटल्या भरण्यासाठी किती खोके लागतील, असा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? बघा किती बाटल्या दिल्यात? 375 भागिले किती? 15. आता 15च्या पाड्यात 37 नाही येत, म्हणजे 15 दुने किती झाले? 30. 2 चा भाग गेला 30. 30 मधून 34 मधून 30 गेले, 7 राहिले, वरून हातचा घेतला 5 झाले 75. आता 15च्या पाड्यात 75 आहेत का? आहेत. 15 5 75. 75 मधून 75 गेले, 0 राहिले, इकडे उत्तर किती आलं? 25. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 4. सुमेधाकडे 975 फुले आहे, प्रत्येक हारात 15 फुले, याप्रमाणे किती हार करता येतील? बघा किती फुले आहेत? 975. आणि हार, प्रत्येक हारात 15 फुले. 15 भागिले 975. आता 15च्या पाड्यात 97 आहेत का? नाही. 15 पेक्षा लहान कोणती संख्या आहे? 9. 15 सख 90.
7 मधून 0 गेला 7, नावातून 9 गेला 0, वरून घेतला 5, 75, 15, 5 किती झाले 75, 75 मधून 75 गेले 0 राहिले, म्हणजे याचं उत्तर भेटलं 3. पर्याय क्रमांक 3 65 हे या चौथ्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 5, एका माळेत 7 रांगेत 973 रोपे लावली तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली? बघा 973 भागिले 7. आता 7 न काय करायचं, 973 ला काय करायचं, भागायचं. 7 एक 7, 9 मधून 7 गेले 2 राहिले 27. आता 7च्या पाड्या 27 आहेत का, नाही आहेत. मग 7 एक 21, 7 एक बघा 7 अशी 7, 9 मधून 7 गेले 2, 27 झाले. 7 एक 21. आता 7 मधून 1 गेला 6 राहिला 3, 63. आता 7 9 63, बाकी आली 0, उत्तर आलं 139. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 6, एका तासात 30 किलोमीटर या प्रमाणे 120 किलोमीटर अंतर कापण्यास किती तास लागते? आपल्याला तास काढायचे. तास मग 120 ला 30 न काय करायचं, भागायचं. आता 120 ला 30 न भागलं तर 30च्या पाड्यात 120 आहेत का, आहेत. 3 चौक 12 म्हणजेच 4. मग इथं काय होईल 120 0. आता 4 तास, 4 तास म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येणार आहे तुमचा, चौथा पर्याय येईल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 7, एका संख्येला 15 न भागले असता भागाकार 12 येतो, बाकी 4 उरते, तर ती संख्या कोणती? आता ती संख्या काढायची म्हणजे आपल्याला काय काढायचंय, भाज्य काढायचंय. मग इथं भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार प्लस बाकी. आता भाजक कोण आहे? आता बघा भाजक म्हणजे त्याला काय म्हणतो, ज्यांना भागायचं त्याला भाजक म्हणतो. आता भागाकार किती दिलाय 12, म्हणजे इथं 15 गुणुले 12 अधिक 4. आता 15 गुणुले 12 यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. किती आला बघा, 12 पंचे 60, 0 4 6, 12 1 12 आणि 6 18, 180 अधिक 4, 180 अधिक 4 बरोबर किती झाले 184. म्हणजे ती संख्या जी आहे ती संख्या भेटली 184. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 8, 216 या संख्येला 3 न भागायच्या ऐवजी चुकून 8 ने भागले तर 2 भागाकारामध्ये किती फरक येईल? मग आधी काय करू, 216 याला 3 न भागू, 3 न भागू, 3 7 21 0 वरून 6, 3 गुणिले 6 बाकी आली 0. म्हणजे भागल्या भागाकार किती आला 72. याच्यानंतर त्या 216 ला 8 ने भागायचं, 8 ने भागू.
आता 8च्या पाड्यात 21 नाही, पण त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती? 16 8 8 दुने दुने 16 16. 11तून 6 गेले 5, पाच. 2तून 0, 1तून 1 गेला 0, वरून घेतले 6, 56 झाले. 8 साठी 56. 56 यांची वजाबाकी केली 0. आता हा 72 झाला वजा भागाकार. 27 भागाकारातला फरक शोधायचा आहे आपल्याला. मग फरक बरोबर 72 वजा 27. आता इथं 2 मधून 7 नाही जात, मग हातचा घ्या. इथं 6 राहिले, इकडे 12 झाले. 12तून 7 गेले 5, 6 मधून 2 गेले 4, 45. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 9. एका सभागृहाची आसन क्षमता 925 आहे. एका रांगेत 25 आसने असल्यास आसनांच्या किती रांगा असतील? म्हणजे बघा 925 ग्राफ 25 भागिले ने भागायचं. 25. आता 25च्या पाड्यात 92 नाहीये, पण त्याच्यापेक्षा लहान आहेत. 25 त्रिक 75. 77 मग 12तून 5 गेले 7 राहिले. इकडं हातचा गेला 8 मधून 7 1, वरून घेतला 5, 175. आता 25च्या पाड्यात 175 आहेत का? आहेत. 25 7 175. मग 175 ची वजाबाकी झाली 0 आली. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 37 हे या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे तुमचा 12.2 स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे.